नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज जे की हिंगोली व बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026 साठी बघा आपण आज अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो बघा, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा एकदम शॉर्टकटनुसार या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। म्हणून बघा मित्रांनो, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा पहिला आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब मात्र ठिकाणी तुम्ही आत्ताच करून घ्या। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे 100% परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहेत, म्हणून एकही प्रश्नसंच मिस करू नका, प्रत्येक प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, एका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी नापास झाले तर एकूण 5 विद्यार्थी किती? मित्रांनो बघा, या प्रकारचा जे की आपल्याला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा, या प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो? मित्रांनो बघा, म्हणलंय काय तर 240 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 60% विद्यार्थी नापास, तर बघा जे की 40% विद्यार्थी पास आहेत, तर ते 40% विद्यार्थी फक्त आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत। तर ते कशा प्रकारे बघा, हे 240 पैकी 240 घ्या, बरोबर घेतो हे 240। आता गुणाकारात हे घेतो 60%, ओके, हे घेतलो आता 60%, आता टक्क्याच्या खाली घ्यावं लागते मित्रांनो 100%, आता हे घेतलो 100%, ओके। तर आता बघा, हा एक शून्य कॅन्सल करा, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल। बघा 24 बघा 24 सख 144 मित्रांनो बघा, आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बघा जे की करेक्ट आन्सर मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे। ओके, लक्षात असू द्या। जर असं जमना गेलं असं करा, 6 चोक 24ला 4 हातचारी 2, 6 दुनी 12, 12 2 14, म्हणजे बघा जे किती 144 बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आता कशा प्रकारे सोडवायचा आहे तर बघा, आता प्रश्न क्रमांक दुसरा, एक वस्तू 2500 रुपयाला विकल्यावर 25% नफा मिळत असेल तर त्या वस्तूची किंमत किती? या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा, आता या प्रश्नाचं आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो? मित्रांनो बघा, आता काय बघा 25 नफा म्हणलं, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर नफा म्हणलं ना डायरेक्ट एक गोष्ट घ्यायची मित्रांनो, नफा म्हणले ना एक गोष्ट लक्षात ठेवा, नफा म्हणलं डायरेक्ट 100 घ्या, 100 घ्या आणि 100मध्ये बघा नफा किती आहे हे 25 घ्या, हे 25 करा प्लस, तर टोटल किती झाले बघा 125% आपल्याला या ठिकाणी भेटलं नफा। ओके, आता तर हे 25% म्हणजे किती? तर हे 2500 रुपये आहेत। ओके, आता 2500 रुपयाला विकल्यावर 25% नफा झाला ना, म्हणजेच किती? आता तर आपल्याला खरेदी किंमत काढायची वस्तूची। ओके, तर खरेदी किंमत असते 100%। ओके, 100%मध्ये जर आपण समजा हे 25% प्लस केले झाले किती? हे 125%, म्हणून हे 2500 घ्या, बरोबर हे 2500 बरोबर। जर बघा मित्रांनो हे आपले असतील 125%, तर टोटल आपल्याला 100% काढायचे आहेत, म्हणजे खरेदी किंमत वस्तूची। ओके, तर आता घ्या ह्या टक्क्याच्या खालीचं 100%। ओके, आता घेतो याच्या खालीचं 100%। आता आले या ठिकाणी प्रश्नचिन्ह, तर आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत। याचा करा तिरपा गुणाकार या 2500चा 100 सोबत आणि 125चा प्रश्नचिन्हासोबत। आता घेतो हे 2500 गुणाकारात 100 आणि छेदात घेतो हे 125। ओके, आता बघा जसं की 25 आता गुणाकार भागाकार करतो, 25 चोक 100, 25 पाचे 125, 5 एक 5, 5 5 25 आलं किती? 500 गुणाकारात 4, 500 गुणाकारात 4, 4 पंचे 20 आणि हे समोरचे 2 शून्य, म्हणजे बघा जवळपास मित्रांनो खरेदी किंमत 2000 रुपये बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे। ओके, लक्षात असू द्या। पुढे बघा, तिसरा प्रश्न कशा रीतीनं सोडवायचा आहे तर बघा, तिसरा प्रश्न मित्रांनो बघा, तिसरा प्रश्न पाहण्याच्या अगोदर एक महत्त्वाची तुम्हाला अपडेट देतो, ती म्हणजे काय मित्रांनो बघा, येणाऱ्या जे की 8 फेब्रुवारी रोजी मित्रांनो बघा आपलं हिंगोली जिल्ह्याचं पेपर आहे बघा, 8 फेब्रुवारी रोजी आपलं हिंगोली जिल्ह्याचं। आणि मित्रांनो बघा हे झाल्यावर लगेच 22 फेब्रुवारीला मित्रांनो बघा जे की आपलं या ठिकाणी बघा जे की बीड या जिल्ह्याचं मित्रांनो बघा पेपर आहे। ओके, तर मित्रांनो बघा एक महत्त्वाची तुम्हाला यासोबतच बात सांगतो, तर बघा मित्रांनो या आपल्या दोन्ही भरतीसाठी हिंगोली आणि बीड या दोन्ही बघा जे की
जिल्ह्यातील पोलीस पाटील पदासाठी आम्ही एक या ठिकाणी जे की 5,000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही हा आपला या ठिकाणी महाठोकळा जर खरेदी केला नसेल, अवश्य आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा 7414 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 150 रुपये पे करून तुम्हा सर्वांना बघा या नंबरच्या जे की व्हॉट्सअपला बघा 150 रुपये पे केलेले स्क्रीनशॉट शेअर करायचे आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा आपला हा महाठोकळा अवश्य खरेदी करा. जर तुम्ही आपला हा महाठोकळा खरेदी केला तर मित्रांनो बघा तुम्हाला बाजारामध्ये मिळणारं 1000, 1500, 1200 रुपयाचं कोणतंही बुक बघा ठिकाणी खरेदी करण्याची गरज पडणार नाही. म्हणून बघा वेळ खूप कमी आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कमी वेळेत रेटने बघा जास्त स्टडी अभ्यास करायचा असेल तर आपला मित्रांनो महाठोकळा बघा जे की या ठिकाणी एक तुमच्यासाठी उत्तम साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, वेळ खूप कमी आहे. लगेच आपला महाठोकळा या ठिकाणी बाय करून घ्या. 7414 हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे तिसरा प्रश्न बघा कशा रीतीने ठिकाणी आपल्याला आता सोडवायचा आहे. तर बघा एका बुटाच्या कारखान्यात 60 दिवसात 6,600 बूट तयार होतात, तर प्रत्येक दिवशी सरासरी किती बूट तयार झाली या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा डायरेक्ट मित्रांनो बघा किती 60 दिवसात 6,600 बूट तयार होतात, तर प्रत्येक दिवशी किती होतात हे डायरेक्ट घ्या. 6,600 छेदामध्ये घेतो हे 60, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, 6 1 6, 6 10 60 म्हणजे बघा जवळपास 110 मित्रांनो बघा जी की जवळपास रोज बुटं या ठिकाणी मित्रांनो बघा जी कंपनीमध्ये तयार होतात. बघा जी की क्रमांक 110 बघा आपल्या मित्रांनो प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. मित्रांनो बघा आता बरेच विद्यार्थी म्हणतात की या प्रकारचे प्रश्न पोलीस पाटील भरतीला येतात का? तर हो मित्रांनो बघा 100% या ठिकाणी बघा याच प्रकारचे बघा जे की तुम्हाला पोलीस पाटील एक्झामला बघा जे की प्रश्नसंच पाहायला मिळतात. तुम्हाला बघा मित्रांनो पोलीस पाटील या एक्झामला जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्नसंच नसतात. मित्रांनो बघा तुम्हाला बेसिक लेवलचं सगळं काही या ठिकाणी बघा जे की मित्रांनो जानकारी ठेवावी लागते. आणि मित्रांनो मॅथ्सही बघा जे की तुम्हाला बेसिकचेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. म्हणून जास्त काही अवघड करून बघा तुम्ही ठिकाणी टाईम वेस्ट करू नका. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा अजय 20 किलोमीटर वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर कापण्यास किती वेळ लागेल? बघा मित्रांनो कशा प्रकारे प्रश्नाचं आन्सर शोधायचं आहे. बघा आता किती मीटर त्याला अंतर पार करायचं आहे? 400 मीटर. म्हणून हे घेतलो पहिलं 400 आणि छेदात घेतो हे 20 किलोमीटर अंतरात त्याला पार करायचं. ओके, आता बघा याच्या गुणाकारामध्ये घेतो 18/5, हे डायरेक्ट मी घेतलो 18/5. ओके, तर आता बघा जसं की हे घेतलो 5 1 5, 5 8 40, हा शून्य कट इथं आला. ओके, आता 20 1 20, 20 चोक 80, 18 1 18, 18 दोन्ही 36 आणि 36 दोन्ही 72 सेकंद बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे एका चौरसाची परिमिती 60 आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो बघा थोडंसं बघा क्षेत्रफळ काढण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. बघा पहिलं चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारात बाजू या नियमानुसार बघा आपल्याला प्रश्नाचं आन्सर काढायचं आहे. तर परिमिती किती आहे? 60 आहे. 60 बरोबर 4 गुणाकारात आलं किती? बाजू. ओके, तर आता मित्रांनो बघा तर हे आलं आता बाजू बरोबर हे जे 60 आहे मित्रांनो बघा भागाकारामध्ये वरी आलं अंशात आणि हे 4 गुणाकारात आहे, हे आलं भागाकारात. आता 4 1 4 उरले 2, 4 5 20 पंचे बघा जे की मित्रांनो जवळपास 15 आलेलं आहे. परंतु 15 आपलं आन्सर नाही. तर विचारलं आहे काय? चौरसाचं क्षेत्रफळ. तर मित्रांनो बघा जे की चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र म्हणजे बाजूचा वर्ग असतो, बाजूचा वर्ग. तर आपल्याला बाजू किती भेटली? हे 15. आता बघा 15चा वर्ग किती आहे मित्रांनो? डायरेक्ट करा 15 गुणाकारात 15, तर इथे किती? तर 225 बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 225 चौरस किलोमीटर बघा एवढं आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, या पद्धतीनं बघा मित्रांनो जे की आपण प्रत्येक प्रश्नाचं पद्धतशीर मित्रांनो बघा जे की एकदम शॉर्टकटनुसार बघा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं जे की आन्सर आपण या ठिकाणी शोधू शकतो. ओके, पुढे आता पुढचा बघा 6वा प्रश्न कशा जे की रीतीनं सोडवायचा आहे.
विश्वकप क्रिकेट स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला. प्रत्येक संघाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला. तर एकूण किती सामने होतील या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. काही करू नका. टोटल किती संघ आहेत बघा, 8 संघ. डायरेक्ट हे 8 घ्या. आता 8मधून 1 कमी करा, 1 मायनस करा, झाले किती 7. हे 7. आता छेदामध्ये वरी 2 संख्येचा गुणाकार केला, छेदात घेतलं 2. ओके. आता बे एक बे, बे चोक 8, 7 चोक 28 झाला आपल्या प्रश्नाचं म्हणजे की बघा क्रमांक ब करेक्ट आन्सर. ओके, लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही होती बघा आपली आज जी की हिंगोली व बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठीची ही बघा जी की आपली आजची मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेची बघा 6 अशी बघा मोस्ट IMP प्रश्न संच बघा जे की 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये येणारी होती. तर मित्रांनो जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ ठिकाणी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला बघा शेअर करा. आणखी चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.